चैत्यभूमी निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची ही छापील पत्रिका. कार्यक्रम सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं भाषणही झालं. छापील कार्यक्रम पत्रिकेत भाषणासाठी नाव असतानाही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नावाला मात्र ऐनवेळी कात्री लावण्यात आली. पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडली. मात्र या कार्यक्रमाचा घटनाक्रम कसा होता पाहूया. नियोजित कार्यक्रमानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भाषणासाठी नाव घेण्यात आलं. ऐनवेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांचंच भाषण झालं. नाराज अजित पवारांनी राज्यपालांच्या भाषणापूर्वीच काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक नाराज आहेत. तर भाषणाची संधी न मिळाल्यानं नाराज शिंदेंनी ठाण्यात पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली. एवढंच नाही तर कार्यक्रम पत्रिकेत नेमका कोणी बदल केला याची चौकशी करण्याचे आदेशच शिंदेंनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं. हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे. महायुतीतील धुसफुसीची चंद्रकांत पाटलांनी एक प्रकारे कबुली दिली आहे. तर दरेकरांनी मात्र नाराजीच्या चर्चा फेटाळल्या. महायुतीमध्ये खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चाललाय. एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांडायला लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेंची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला गेलं की जिवंत आहेत की गेले आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. जे रायगडच्या किल्ल्यावर झालं तेव्हा ठरलंच होतं मुख्यमंत्री बोलणार. नंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिंदे साहेबांनी बोलावं. त्यानंतर अजितदादा बोलले मला नको, उशीर झाला आहे. त्याच्यामुळे हे सगळं समजून उमजून एकमेकांमध्ये होते. आता आजही खूप कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी बोलले असतील. याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक दोघांना बोलायला दिलं नाही, ही तुमची दृष्टी झाली. ते असं असलं तरी भाषणावेळी डावलण्याची ही पहिलीच काही घटना नाही. याआधीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवरायांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आले असताना असाच प्रकार घडला. रायगडावरील कार्यक्रम पत्रिकेत शिंदे आणि अजित पवारांचं नाव नव्हतं. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंना भाषण करण्याची संधी दिली आणि अजित पवारांना डावललं. त्याची चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा महायुतीतील विसंवाद आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलण्याचा खेळ सुरू झालाय याची चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. फडणवीसांकडून अजित पवारांच्या अर्थखात्यात घुसखोरी होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. मुख्य आर्थिक सल्लागारपद निर्माण केल्यानं रोहित पवारांनी टीका केली आहे. तसंच आधी शिंदेंच्या खात्यात घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर आल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला. बघा रोहित पवारांनी काय ट्विट केलं आपण पाहूया. मुख्यमंत्र्यांनी मुख्य आर्थिक सल्लागारपद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केली आहे. यापुढे अर्थखात्याचे सर्वच निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायानं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेंच्या खात्यात घुसखोरी केली, आता अजितदादांचा नंबर आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला आहे. त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिलाय. तर महाराष्ट्राच्या विकासाच्या गती एक द्यावी लागेल, यासाठी ते पद आहे. प्रशासकीय सेवेचा अनेक वर्षाचा अनुभव प्रवीण परदेशींना आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा युतीतील मित्रपक्षांवर कुरघोडी घेण्यासाठीच आहे. अशा प्रकारचा जावई शोध रोहित पवारांनी लावू नये. मला वाटतं प्रत्येक विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे असं काही नाही आहे. परंतु रोहित पवार आता शरद पवार साहेबांपेक्षा मोठे नेते बनू पाहत आहेत आणि ते अजितदादांच्या डिपार्टमेंटची काळजी करायला लागले आहेत.
याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट दुसरी असू शकत नाही. प्रवीण परदेशी यांचा अनुभव मुंबई महापालिका आयुक्त म्हणून ओव्हरऑल आर्थिक विषयामध्ये त्यांची असणारी जाण, असणारा अभ्यास हा जर महाराष्ट्राच्या हितासाठी कामी येत असेल तर मला वाटतं राजकारणातनं बघण्यापेक्षा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. आता पुढच्या बातमीकडे. फुले चित्रपटावरून पेटलेल्या वादात आता ठाकरे गटानं देखील उडी घेतलेली आहे. ठाकरे गटानं थेट फडणवीसांवरच निशाणा साधलेला आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. फुले विरुद्ध फडणवीस, ठाकरे गटाचा हल्ला बोल. ठाकरेंच्या मुखपत्रातून जोरदार टीका. फुले विरुद्ध फडणवीस वाद राऊतांच्या डोक्यात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. तर या वादात उडी घेत ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून हा वाद फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असल्याचा टोला लगावला. ठाकरेंच्या मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. फुले चित्रपटावरून महाराष्ट्रात अकारण वाद. फुले चित्रपटातील प्रसंगांना कात्री लावण्यासाठी ब्राह्मण संघटनांच्या धमक्या. फडणवीस ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करू शकतात. ब्राह्मण समाज फडणवीसांच्या शब्दाबाहेर नसल्याचा दावा. फडणवीसांकडून काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स आणि छावा सिनेमावर भाष्य. छावा सिनेमानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद फडणवीसांनी शांत केला. मग फुले चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत, हे सवाल करत ठाकरेंच्या मुखपत्रातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला. एवढंच नाही तर हा वाद फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असं वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी जोरदार पलटवार केला. ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी 72 हॉस्टेल देवेंजीने घोषित केली. मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देवेंजीने घोषित केलं. त्यामुळे देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे. हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही. फुले सिनेमातील दृश्यावरून बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरे गटानं या प्रकरणात फडणवीसांकडे बोट दाखवलंय. त्यामुळे छावा सिनेमानंतर तापलेल्या वातावरणात हस्तक्षेप करून फडणवीसांनी जसा वाद थंड केला तसा हा वादही शमवण्यात येणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याकडे. भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, म्हणून राऊत हे शहांवर टीका करतात असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. तर सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. अमित भाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला आहे. त्या अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. चंद्रकांत पाटलांनी त्याची चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो की तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लांडा लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लखलाभ. पुढची बातमी आता एक राजकीय छत्रपती संभाजीनगरमधून. ठाकरे गटातील वाद विकोपाला गेलाय. चंद्रकांत खैरेंनी थेट अंबादास दानवेंवर आरोपांच्या फैरी झाडल्यात. मात्र संभाजीनगरमध्ये माजी खासदार खैरे आणि आमदार दानवे यांचा वाद का पेटलाय, त्यावर दानवेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ठाकरे गटाला आधीच गळतीचं ग्रहण लागलंय.
अगदी नगरसेवकांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला असतानाच एकेकाळचा शिवसेनेसाठीचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय. हा वाद तसा दोन जुन्या नेत्यांमधलाच आहे. होय, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंमधील वाद. लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता अधिकच तीव्र होत चाललाय. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंनी दांडी मारल्यानं हा वाद पुन्हा पेटला. यावरून छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेने. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता. मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो. नाही करणार ना नाही, माझा सहभाग म्हणजे मी आहेच. माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल. माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. माझ्या माहितीवर नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते. दादा, तुम्ही जर काय आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक करता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मार्गी नाही. त्यांना विचार, मला नाका विचार. मग दांडी मार्गी आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही. ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? म्हणजे त्यांनी दांडी मार्गी नाही, ते नागपूरला गेले होते, बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणाशी निगडीत आहे. दोघांमधील मतभेद तसे अनेकदा उघड झालेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उमेदवारीवरून खैरे आणि दानवेंमध्ये वाद पेटला. खैरेंना उमेदवारी मिळाली, त्यामुळे दानवे नाराज झाले होते. त्यानंतर राजू शिंदेंच्या पक्षांतरानंतर वाद वाढला. खैरेंकडून दानवेंवर यानंतर गंभीर आरोप करण्यात आले. दानवे नंतर आलेले काड्या करणारे असंही खैरेंनी म्हटलं. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि तक्रारी वाढत गेल्या. उद्धव ठाकरेंकडे आता दानवेंची तक्रार करणार असल्याचं खैरे म्हणतात. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर दानवेंनी खैरेंवर फोडलं होतं. 2022 मध्ये पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम पत्रिकेत दानवेंचं नाव नसल्यानंही वाद उफाळला होता. दरम्यान ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आल्यानं शिंदे गटाला आयतं खोलीत मिळालं. या वादावर मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संधी साधत खैरेंना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली. खैरेंना एकच सल्ला आहे, हे न संपणारा विषय आहे. त्यांनी किती आदळ आपट केली, किती काही जरी बोलला, मातोश्री तुमचं ऐकणार नाही. म्हणून मी एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला दिला होता, सोडा आता ते. तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे, तुम्ही या काम करा आमच्या बरोबर. मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय. एकीकडे खैरेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याची घोषणा केल्यानं हा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या वादानं छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यात ठाकरेंची सेनाच अंतर्गत कलहानं कमकुवत झालीय का, असाही सवाल उपस्थित होतो. याचा शिंदे गट कसा राजकीय फायदा घेणार हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी आता संभाजीनगरमधूनच आहे. लबाडांनो पाणी द्या या ठाकरेंच्या मोहिमेवरून आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मागील 2.5 वर्ष लांडगे सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केलाय. टक्केवारीत पाणी घालवल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. अडीच वर्ष हे लांडगे सत्तेत होते, त्या टायमाला यांनी काय केलं याचं उत्तर द्या. आता हे लांडगे पळालेले शिपूट घालून आम्ही प्रयत्न करतोय, आणि आता पाणी यायचा टाइम तेव्हा आंदोलन करता. जेव्हा संभाजीनगरचं नामांतर व्हायचं होतं त्या 1 दिवस अगोदर कॅबिनेट घेता. हे सगळे जे कावे डावे आहेत ना, हे सगळ्यात जनतेला माहिती आहेत. आणि आता आंदोलन करतो आणि सांगायचं, हे बघा आम्ही गेलो आंदोलन केलं आणि पाणी आलं. अरे समांतरची योजनेमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करणारे हे सगळे लोक समांतर कशामुळे रखडली, एकदा सांगा लोकांना. पुढची बातमी आता भाजपच्या गोटातून. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे, कारण मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची एक बैठक झाली, त्यामुळे आशिष शेलारांच्या जागी आता नवा अध्यक्ष कोण याचीच उत्सुकता आहे. पुढची बातमी आता गोगावलेंची. रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे हा संघर्ष रंगलाय. मात्र एका यादव गवळी समाजाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची चांगलीच जुगलबंदी रंगली आणि प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडाले. नेमकं काय घडलं आणि गोगावलेंनी देवाकडे काय साकडं घातलंय
पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ही जुगलबंदी पहा. लवकरात लवकर पूर्ण होते. मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे दोघंही महायुतीत. मात्र दोघांमधील सुप्त संघर्ष काही कमी होत नाही. त्यातच रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असतानाच मंत्री भरत गोगावले आणि सुनील तटकरे हे पारंपरिक विरोधक यादव गवळी समाजाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभाला एकत्र आले. यावेळी दोघांमध्ये चांगली जुगलबंदी रंगली. लवकरात लवकर पूर्ण होते. लवकरात लवकर पूर्ण होते. लवकरात लवकर पूर्ण होते. भरत शेठचे आभार मानलेच पाहिजेत. बरं, हे सारखे मगापासून गरीबाचा शेठ सारखं बोलत आहे. हा गरीबाचा शेठ आणि आम्ही कसले आहोत ते मलाही काय कळलं नाही. आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय 45 वर्ष पुढे गेलो काय गरीबाची सेवा आम्ही काय अमान्य कधी केलंच नाही. तर तेच एकटे बघून आता हसलंच काय झालं. गमतीने बोलतोय काय गाठी बोलतोय. रायगड जिल्ह्यात तटकरे विरुद्ध शिंदे गट हा वाद जुनाच आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकार असताना अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यानं तत्कालीन शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले होते. पुढे अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर भरत गोगावलेंसह शिंदे गटाची गोची झाली. तर नव्या सरकारमध्येही अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आले. मात्र आता अमित शहांच्या दौऱ्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. आता भरत गोगावलेंनी इच्छापूर्तीसाठी केलेलं मागणं देव ऐकणार की मंत्रीपदाप्रमाणेच गोगावलेंना पालकमंत्री पदासाठीही ताटकळत राहावं लागणार याकडे लक्ष लागले. मात्र राज्यात राजकीय टीकेची पातळी घसरत असताना रायगडमध्ये तटकरे गोगावलेंमधील जुगलबंदी आश्वासक आहे. सचिन कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, रायगड. लवकरात लवकर पूर्ण होते. पुढची बातमी आता प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केलेल्या टीकेची. राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडून आणायच्या आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर केलेला आहे. हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे. मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बीजेपीला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर बीजेपीला दंगली घडून आणायच्या असतात. त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे. विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालाय, पैसे नाही आहेत, त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसं करायचं. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या. जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे. काँग्रेसनं घटनेचा अवमान केल्याचा आरोप मोदींनी केलेला आहे. मुस्लिमांबाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का करत नाही असा सवाल देखील मोदींनी काँग्रेसला विचारलाय. तर हे लोक तेव्हाही तसेच होते आणि आताही बाबासाहेबांचे शत्रू आहेत असा पलटवार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केला. तक बाबा साहब जीवित थे, कांग्रेस ने उन्हें अपमानित किया. दो बार उन्हें चुनाव हरवाया. उनको सिस्टम से बाहर रखने की साजिश की गई. अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. बाबा साहब के शत्रु हैं. ये कभी बाबा साहब जिंदा रहे जब भी उनका साथ नहीं दिए, और उन्होंने जब बौद्ध धर्म स्वीकार किया, इन्होंने क्या कहा मालूम है? कैसा इंसल्ट किया. इन्होंने ये कहा कि बाबा साहब अंबेडकर की कम्युनिटी महार है, यानी बुद्ध शेड्यूल कास्ट बन गया, अछूत बन गया. ये कहने वालों को क्या हक है? और दूसरी चीज 2 बार हराने की बात करते हैं, और उसमें हराने वाले ये लोग हैं. उनकी पार्टी तो रिपब्लिकन पार्टी थी. पुढच्या बातमीकडे. गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर आता पक्ष ॲक्शन मोडवर आलेला आहे, कारण आगामी काळात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संघटन सुजन अभियान जाहीर झालेलं आहे.
अभियानामध्ये महाराष्ट्रातील 6 नेत्यांवर आता AICC कडून जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, खासदार प्रणिती शिंदे, असलम शेख, सुनील केदार, KC पाडवी, प्रफुल्ल गुडदे यांच्यावर विशेष जबाबदारी दिलेली आहे. विभागवार संघटनांवर नेते आता लक्ष ठेवणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि लेखक अनिल थत्तेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे IAS महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता आणि अनिल थत्ते यांच्या पुस्तकांचा संदर्भ देऊन, त्याच्या मुलाखतीचा संदर्भ देऊन खडसेंनी हा आरोप केला होता. मात्र आरोप होत असल्यानं बदनामी होते, त्यामुळे आता न्यायालयात कायदेशीर लढा देणार असल्याचं महाजन यांनी सांगितलंय. बघा खडसेंनी महाजनांवर काय आरोप केला होता पाहूया. रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले. आता हे गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे, हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे. हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल थत्तेसुद्धा बोललेत. आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल थत्तेंचा आरोप आहे, त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही? काहीतरी बायकांना बोलवायचे, बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे. पुढची बातमी आता गोरेंनी पवारांवर केलेल्या टीकेची. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी नाव न घेता शरद पवारांवर आरोपांचा भडीमार केलाय. 2009च्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप गोरेंनी केलेला आहे. अंगावरचा गुलाल पण निघाला नव्हता. मुंबईत जाऊन काही नेत्यांची गाठभेट झाली. मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो तो मागणं विरोध आला, तुमच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलंय. आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवतो असं म्हणत राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवर निशाणा साधला. मी लढणारा कार्यकर्ता आणि भाऊ तुमची ताकद आहे. एका लिंकवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आता कोणती बी निवडणूक लागू द्या, मैदानात या, तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुढची बातमी आता नवी मुंबईतून. वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानं खळबळ उडाली. हा हात मृत शरीराचा आहे किंवा कोणाचा अपहरण करून नेण्याचा प्रयत्न झाला याबद्दल आता शंका व्यक्त होते. एका वाहन चालकानं हा व्हिडिओ काढलाय. पोलिसांना देखील या संदर्भात आता तक्रार देण्यात आली. व्हिडिओच्या आधारे पोलीस या आता कारचा शोध घेत आहेत. ये जो गाड़ी है, एक मिनट, शायद ये डेड बॉडी है. देखो देखो देखो, ये हाथ बाहर आया है. लगता है डेड बॉडी है. दिस इज डेड बॉडी. हाथ हाथ हाथ, ये जो गाड़ी है, एक मिनट, शायद ये डेड बॉडी है. देखो देखो देखो, ये हाथ बाहर आया है. लगता है डेड बॉडी है. दिस इज डेड बॉडी. नवी मुंबईतली बातमी पाहिली. वेळ पुढच्या बातमीकडे. सरपंच हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिल्याचा दावा निलंबित PSI न केलाय. मात्र हा दावा करणारा निलंबित PSI कोण आहे? कराडच्या एन्काउंटरचा कसा आखला होता प्लॅन? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्लॅन. I don't ever slow up, no I don't take shit, but got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit, I've got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate, every word I move so सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी कोट्यावधींची ऑफर होती असा खळबळजनक दावाच निलंबित PSI रणजित कासलेनं केलाय. सायबर विभागात असताना आपल्याला बोलावून ही ऑफर दिल्याचा दावा कासलेंनी केलाय.
वाल्मिक कराडच्या वेळेस टीम तयार केली होती. 2 IAS ऑफिसर, IPS आणि 1 IAS आणि अजून एक उच्च दर्जाचे अधिकारी असे 4-5 लोक बीडला आलेले वाल्मिक कराडला अरेस्ट केल्यानंतर, आणि त्यांनी मला डायरेक्ट ऑफर दिली होती की आपण रिव्हॉल्वर घेऊन लोड करून त्यांच्या पाठीमागं 24 तास राहायचं आहे. तर मी म्हणले की असलं हे पाप माझ्याच्यानं होणार नाही. जी न्यायदेवता शिक्षा देईल ते मला जनतेला मान्य आहे. त्यावरून मी नकार दिला. तशी मी पोलीस स्टेशन डायरीला कंट्रोलच्या ऑनलाईन एंट्रीसुद्धा केलेली आहे. एवढंच नाही तर रणजित कासलेंनी इन्काउंटर कसा केला जातो त्याची एक थिअरीच मांडली. इन्काउंटरसाठी 1 अधिकारी, 2 अंमलदार आणि हवालदार अशी टीम बनवली जाते. या टीम सोबत सरकारची उच्चस्तरीय गुप्त बैठक होती. यानंतर आणखीन एक विश्वासू लोकांची टीम बनवली जाते. इन्काउंटर केल्यानंतर टीमला 5 ते 50 कोटींपर्यंतची रक्कम दिली जाते. इन्काउंटर प्रकरणातून निर्दोष सोडण्याचं आश्वासन दिलं जातं. सरपंच हत्या प्रकरणात अटकेनंतर वाल्मिक कराडला बीड तुरुंगात ठेवण्यात आलाय. मात्र याच तुरुंगात कराडचा काटा काढण्यासाठी 50 कोटींपर्यंतची ऑफर दिल्याचा दावा रणजित कासलेनं केलाय. मात्र रणजित कासले कोण आहे पाहूया. रणजित कासले हा निलंबित PSI. कासले बीड पोलीस दलात कार्यरत होता. कासलेची गुजरातमध्ये जात व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी. 25 मार्च 2025 रोजी खंडणीचा व्हिडिओ समोर येताच निलंबन. मात्र अंजली दवानी यांनी रणजित कासलेचा हा दावा खळबळ निर्माण करण्यासाठी असल्याचं म्हटलंय. रणजित कासले या अधिकाऱ्याबद्दल खरंच आपण बातमी करू नये असं मला वाटतं. अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे. आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही. कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. बीड कारागृहात वाल्मिक कराडवर महादेव गित्तेनं हल्ला केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर गित्ते गँगला संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं. आता रणजित कासलेंनी नवा दावा केलाय. मात्र या दाव्यात तथ्य असेल तर कराडचा इन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचा प्लॅन आहे का, असाही प्रश्न निर्माण झालाय. योगेश काशीतसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, बीड. कासलेनंतर आता करुणा मुंडेंच्या आरोपांकडे वळूया. धनंजय मुंडे यांनी रणजित कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे. होऊ शकते, क्योंकि वाल्मिक कराड जे आहे ते धनंजय मुंडेच्या खूप जवळचा आहे आणि खूप वर्षापासून ती मुंडे घराण्यामध्ये आहे आणि धनंजय मुंडेचे साथ आहे. त्यांचे सगळे काले कारनाम्याच्या कोरा चिठ्ठा त्यांच्याकडे आहे आणि आज तो अडकलेला आहे. तो बहुतेक या तो त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे. त्याच्यामध्ये 100% होऊ शकता की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली असेल. दरम्यान बीडचा निलंबित PSI रणजित कासले विरोधात आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कासलेनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यानं निवडणुकीवर भाष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून रणजित कासलेनं खळबळजनक दावे केले होते. सस्पेंडेडची बाबतीत ऑलरेडी आमच्या प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू आहे आणि त्या इन्क्वायरीच्या नंतर जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेऊ. मी काहीतरी अपशब्द म्हणले होते, त्याचा व्हिडिओ आला होता. ते एक कोणी FIR सध्या दाखल झालेली ॲट्रॉसिटी ॲक्ट. बातम्या मुंबईतून. मुंबईतल्या पाणीबाणीवर अखेर आता तोडगा निघाला आहे, कारण महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत एक सकारात्मक बैठक संघटनेची झाली आणि या बैठकीत आता तोडगा निघाला. बैठकीनंतर टँकर संघटनेनं संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. मी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सगळे आमच्या मेंबर्सचे आभार मानतोय आणि तुमचे पण पत्रकारांचे आभार मानतो की आम्ही हा आता संप मागे घेण्यात येतोय. विनंती केल्याप्रमाणे मुर्जी काकांच्या विनंतीप्रमाणे मी मान्य करतोय की आम्ही हा संप मागे घेतोय. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने आता मोठा निर्णय घेतलाय. आपत्कालीन कायदा लागू करत महापालिका आता पाण्याचे खासगी टँकर ताब्यात घेणार आहे. तसंच मुंबईतल्या विहिरी आणि बोरवेल देखील ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत. टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईत पाणी संकट गडद झालं होतं, तेव्हा महापालिका आता टँकर ताब्यात घेत ते पाणी सोसायट्यांना पुरवणार आहे.
वळता पुढच्या बातमीकडे. बुलेट प्रूफ कार, बुलेट प्रूफ घर असून देखील बॉलिवूडचा भाईजान चिंतेत आहे. सिकंदर सिनेमाच्या यशानंतर जसं सलमानच्या अभिनयावर चाहत्यांनी वर्षाव केलाय, तसाच आता त्याच्यावर धमक्यांचा वर्षाव होतोय अशी स्थिती सध्या दिसते. पाहूयात कोणी कसं धमकावलं भाईजानला. सलमानची गाडी बॉम्ब न उडवणार, घरात घुसून सलमानला संपवणार, सलमानला पुन्हा धमकी, चाहते चिंतेत. सलमान खान बॉलिवूडचा लाडका भाईजान, मात्र सध्या भाईजानचंच टेन्शन वाढलंय. सिकंदर आल्यानं सलमानचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतानाच आता मात्र त्याला आलेल्या धमकीनं पुन्हा त्याचं टेन्शन वाढलेलं आहे. कारण पुन्हा सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसंच कार बॉम्ब न उडवून देण्याची ही धमकी मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअपवर आली आहे. त्यामुळे पोलीसही अलर्ट झाले आहेत. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल करून तपास सुरू झाला. परंतु सलमान खानला आतापर्यंत किती वेळा धमक्या देण्यात आलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईची जोधपूर कोर्टात जीवे मारण्याची धमकी. जून 2022 मध्ये सलीम खान यांना सलमानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र. मार्च 2023 मध्ये सलमानच्या कार्यालयात गोल्डी ब्रारच्या नावानं धमकीचा ईमेल. ऑक्टोबर 2024 मध्ये 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बिश्नोईच्या नावानं धमकी. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार. नोव्हेंबर 2024 मध्ये 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी. नोव्हेंबर 2024 मध्येच सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर अज्ञातांचा घुसखोरीचा प्रयत्न. आणि एप्रिल 2025 रोजी सलमानच्या गाडीला बॉम्ब न उडवण्याची आणि घरात घुसून मारण्याची धमकी. आतापर्यंत सलमान खानला 7 ते 8 वेळा धमकावण्यात आलं आणि त्यानंतर त्याची खासगी तसंच पोलीस सुरक्षाही वाढवण्यात आली. काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा मेसेज आला होता. त्या अनुषंगाने वरळी पोलीस स्टेशनला 351-2-3 भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल आहे. पुढील तपास वरळी पोलीस करत आहोत. सलमान खाननं देखील बुलेटप्रूफ कार सोबत घराच्या काचाही बुलेटप्रूफ करून घेतल्या आहेत. सुरक्षेची प्रचंड काळजी घेऊन देखील धमक्यांचं सत्र काही थांबत नाहीये आणि त्यामुळेच सलमान भीतीच्या छायेत जगतोय असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी वैफल्यग्रस्त होऊन त्यानं या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली होती. अल्लाह भगवान इससे whatever जितनी उम्र लिखी है उतनी लिखी है. बस ही कभी कभी इतने सारे लोगों को लेके चल के प्रॉब्लम हो जाती है. मात्र सलमान खानलाच का धमक्या येत आहेत तेही जाणून घेऊया. सलमान खान जितका त्याच्या अभिनयानं प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या मागे लागलेल्या वादाच्या ससेमुऱ्यामुळे तो कायम चर्चेत असतो. यापैकी हिट अँड रन मध्ये तो निर्दोष सुटला. मात्र काळवीट प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या तो जामिनावर आहे. शिक्षेच्या विरोधात सलमाननं अपील केलं असलं तरी त्याला आता या जीवघेण्या धमक्यांचा मात्र सामना करावा लागतोय. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान खान हा बिश्नोई गँगच्या अगदी गन पॉइंटवर असल्यानं अनेकदा या संदर्भातली धमकी सलमान खानला आली होती. कधी सलमान खानला थेट धमकी आली होती तर कधी सलमान खानच्या वडिलांना त्या संदर्भातली चिठ्ठी देखील जी आहे ती देण्यात आली होती. कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि आता आर्थिक गुन्हे विश्वातून एक बातमी आहे. देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली. PNB बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला आता बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली. मेहुल चोक्सीनं पंजाब नॅशनल बँकेकडून तब्बल 13.5 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता. तेथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता. मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात, त्याला बेड्या ठोकल्यात. बघा मेहुल चोक्सीवर काय आरोप होता पाहूया. पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 13,500 कोटींचा घोटाळा केला. PNBतील 2 कर्मचाऱ्यांसोबत
$1.8 अब्ज कथित फसवणुकीत संगनमत केल्याचा संशय. मेहुल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी देखील या प्रकरणात आरोपी आहे. अटक टाळण्यासाठी चोक्सी पुतण्यासह जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळून गेला. भारतातून पळून जाण्यासाठी 2017 मध्ये कॅरिबियन बेट अँटिग्वा आणि बार्बुडा येथे नागरिकत्व मिळवलं. आता पुढच्या बातमीकडे. भारतीय तटरक्षक दलानं गुजरात ATFच्या सहकार्यानं समुद्रात गुप्तचर माहितीवर आधारित अंमली पदार्थाविरोधी संयुक्त मोहीम राबवली. त्या कारवाईमध्ये सुमारे 1800 कोटी रुपयांचं 300 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. या कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थ हे मेथाफेप्टाफाईन असल्याचा संशय आता व्यक्त होतोय. तब्बल 1800 कोटींचं हे ड्रग्ज आहे. पुढची बातमी आता साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नागपुरात शिक्षक घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन आता थांबवलंय. तसंच शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याचं निलंबन देखील झालंय. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. सामच्या बातमीनंतर कारवाईचा बडगा. $580 बोगस शिक्षकांचा पगार थांबवला. शिक्षक घोटाळ्यातील अधिकाऱ्याचं निलंबन. साम टीव्हीच्या बातमीनंतर आणि पाठपुराव्यानंतर आता नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली आहे. मंत्रालय स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवलंय. तसंच फौजदारी गुन्हे नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेत. या घोटाळ्याप्रकरणी 5 जणांना अटक झाली आहे. यामध्ये शालार्थ आयडीला मान्यता दिल्यामुळे नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून ताब्यात घेण्यात आले. तर काही अनुभव नसताना मुख्याध्यापक पद मिळालेल्या पराग पुडकेला भंडाऱ्यातून अटक झाली आहे. वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारेंचेही निलंबन करण्यात आले. काय आहे शिक्षक घोटाळा ते पाहूया. निलेश मेश्राम यानं बनावट अनुभव प्रमाणपत्र आणि बनावट मान्यता आदेश देण्यासाठी 10 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्र असतानाही मान्यता देण्यासाठी संजय बोदळकरनं कट रचल्याचा आरोप आहे. वरिष्ठ लिपिक सूरज नाईकनं बोदळकरला सहकार्य केल्याचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि एरोंडोल येथील 10 जणांची संस्थेनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती केली. या प्रकरणात नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदयभाई पंचभाई आणि जळगावचे माध्यमिक वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती आहे सर्व शिक्षक समुदायाच्या वतीने की या बदमाश संस्था चालकांना, ज्यांनी शिक्षकांना लुटलं, शासनाला लुटलं, त्यांना त्यांची जागा दाखवणं आणि ज्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लुटारूंना मदत केली त्यांनाही त्यांची जागा दाखवणं. समाजापुढे हे लूटमार करणारे संस्था चालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे चेहरे समोर येणं याकरता SIT नेमावी. राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे. सत्ता बदलून चेहरे नवे आले पण घोटाळ्याचे धागेदोरे जुनेच राहिलेत. आता नागपुरात फक्त एक पान उघडलंय. आर्थिक व्यवहारांमुळे अशी अनेक बोगस प्रकरणं चौकशीच्या नावाखाली कपाटात बंद आहेत. त्यामुळे नागपूरसह राज्यभरात झालेल्या बोगस शिक्षक भरतीची सरकार सखोल चौकशी करणार का, हाच खरा प्रश्न आहे. राज्यभर पसरलेल्या या घोटाळ्याची पाळमुळं खणून काढण्याची गरज आहे. पराग ढोबळे, साम टीव्ही, नाशिक. पुढची बातमी शिक्षण क्षेत्रातूनच आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांसाठी आता मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होते. CBSE आणि सेमी इंग्रजीकडे पालक विद्यार्थ्यांचा कल वाढलाय. या पार्श्वभूमीवर आता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदललं जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेकडून त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला जातोय. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करून परीक्षा काळातील त्यांची घोकमपट्टी थांबेल अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत.
पुढची बातमी पुण्यातून. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी आता ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालात काय असणार याकडे आता लक्ष लागलंय. ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत गर्भवती मृत्यू प्रकरणाचे 3 अहवाल राज्य सरकारला देण्यात आले. तसंच उद्या संध्याकाळी 5 वाजता राज्य महिला आयोगाची एक पत्रकार परिषद देखील होणार आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणात आरोप असलेले डॉक्टर घैसास यांच्यावरून आता 2 मेडिकल संघटना या आमने सामने आलेल्या आहेत. गर्भवती महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं नोटीस बजावलेली आहे. तर या नोटीसीवर इंडियन मेडिकल संघटनेनं आक्षेप नोंदवलेला आहे. अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाला विचारणा करायला हवी असं इंडियन मेडिकल संघटनेचं म्हणणं आहे. भविष्यात पुन्हा पुण्यात घडलेल्या घटनेसारखी घटना इतरत्र घडणार नाही असं आश्वासन आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलेले. तसंच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती देखील चाकणकरांनी दिलेली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर गर्भवती मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे. त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे. उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल. यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. पुढची बातमी पुण्यातूनच आहे. महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उपटलेल्या आहेत. दाहेरी भागातील रिद्धी सिद्धी पॅराडाईज रोजवूड सोसायटीमधला हा सगळा प्रकार आहे. पार्किंगच्या जागेच्या वादावरून जोरदार महिलांमध्ये हाणामारी झाली. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला. पुढची बातमी आता पुणे शहरातूनच आहे. धानोरी भागात असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मनी हाईस्ट सारखी घटना समोर आलेली आहे. हातात शस्त्र घेऊन 3 मुखवटेधारींकडून इमारतीतील घरांची रेकी केली जात होती. CCTVत ही घटना कैद झाली आहे. त्यामुळे मात्र रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आरोपी काळ्या कपड्यांमध्ये आले होते. हातात कोयत्यासारखी शस्त्र होती आणि त्यांनी संपूर्ण इमारतीची रेकी केली. पुढची बातमी आता मुंबई उपनगरातून. भांडूपमधील एका कुख्यात गुंडानं आपल्या नावावर असलेल्या गुन्ह्याची कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केलेला आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झिया अन्सारी असा गुंडाचं नाव आहे. त्याच्या विरोधात 8 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी झिया अन्सारी कारागृहातून जामिनावर बाहेर आला. मात्र त्याला पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याची गंभीर नोंद आता पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतल्या बातमीनंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. आधार कार्डवर कर्ज मिळतं असं तुम्ही कधी ऐकलंय का? आधार कार्डवर स्वस्तात म्हणजे अगदी 2% व्याजानं कर्ज मिळतं असा दावा करण्यात आलाय. तसा मेसेज व्हायरल होतोय. मात्र खरंच 2% व्याजानं आधारवर कर्ज मिळतं का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. सामचा हा खास रिपोर्ट. आधार कार्डवर मिळणार कर्ज. आधारवर वर्षाला 2% व्याजानं कर्ज मिळतं. काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. आधार कार्डवर कर्ज आणि ते कसं हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण आधारवर कर्ज मिळतं हे ऐकूनच आश्चर्याचा धक्का बसला. आधार कार्ड आता सगळ्यांकडेच असतं. जन्मलेल्या मुलापासून ते वयोवृद्धांना आता आधार कार्ड सक्तीचं केलंय. त्यामुळे हा दावा खरा आहे का? आधार कार्डवर जर कर्ज मिळवायचं असेल तर काय करावं लागतं असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यानं आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डवर वर्षाला 2% व्याजानं कर्ज मिळतं. केवळ तुमच्याकडे आधार कार्ड हवं. त्यावरील पत्ता, जन्मतारीख अचूक असायला हवी.
हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय, कारण असं आधार कार्डवर कर्ज मिळणार असेल तर हे सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. तसं कर्ज घ्यायचं झालं तर 6 ते 8% व्याजानं मिळतं. या मेसेजमध्ये केवळ 2% व्याजानं कर्ज मिळेल असा दावा केल्यानं अनेकांनाच आश्चर्य वाटतंय. खरंच आधारवर कर्ज मिळतं का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती एक्सपर्ट्स देऊ शकतात, त्यामुळे आमच्या टीमनं एक्सपर्ट्सची भेट घेऊन त्यांना मेसेज दाखवला. कुठलं तरी बटन दाबतं, काहीतरी लिंक क्लिक होते आणि अशा गोष्टी घडतात. हे होऊ देऊ नका. CMIच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या जवळपासच्या लोकांना निश्चितपणे हे सांगा की ही जाहिरात पूर्णतः खोटी आहे. अशी कुठल्याही प्रकारची योजना सध्या तरी सरकार राबवत नाहीये. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. आधार कार्डवर 2% व्याजानं कर्ज मिळतं हा दावा खोटा आहे. आधार कार्डवर कर्ज दिलं जात नाही. दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जातात. व्हायरल मेसेज वाचून कोणतीही लिंक ओपन करू नका. लिंक उघडल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. कर्ज देण्यापेक्षा तुम्ही जर आलेली लिंक उघडून पाहिलीत तर तुमचीच फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत आधार कार्डवर 2% व्याजानं कर्ज मिळतं हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV.